नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखीन पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचे रूप प्राप्त झाले असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यात केले आहे। उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला। तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे। साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। या सोहळ्यास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर एच.एस. पाटील, निवृत्ती महाराज देशमुख, माजी नगरसेवक परीक्षा सरनाईक, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये मी अनेक उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन केलीत। 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेलेत, लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या, परंतु आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आगळा वेगळा असा सोहळा आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। ही शिवरायांची, वीरांची आणि संतांची भूमी आहे। वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केलं। असे अनुदान देणारे पहिले आपले सरकार आहे। वारकऱ्यांचा विमा काढायचा निर्णय घेतलाय, दिंड्या टोल फ्री केल्यात असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। गोरगरिबांच्या या देवाची मूर्ती उभी करून अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केली। त्यातून आजचा हा सोहळा शक्य झाला आहे। अशा एकूण 4 भव्य मूर्ती आहेत, त्यापैकी एक राम मंदिर तलाव येथे, उर्वरित 2 मीरा भाईंदर मध्ये होणार आहेत। या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उपवन तलावाच्या परिसरात विविध विकास कामं करण्यासाठी राज्य शासनाकडून महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास या अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे। त्यामध्ये 51 फुटांची भव्य श्री विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे। त्याचे मूर्तिकार कोल्हापूरचे सतीश घारगे आहेत। या मूर्तीसह दगडी पायवाट, सुशोभीकरण, विठ्ठल मूर्ती, मागील भिंत, रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत इत्यादी कामं करण्यात आली आहे। पुन्हा एकदा
जे तुमच्या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. सगळ्या मनापासून सगळे आमदार सगळे माजी महापौर आपल्या परिषद आहे इथं बियाणे आहे पाठीमागे आहे आपला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदरमधील एका गृहसंकुलाने 6 महिन्यात लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच त्यांना पाणी टंचाईमुळे टँकरपोटी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा भूर्दंड सोसावा लागल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये उघडकीस आणली आहे. पाणी टंचाईमुळे येथील टँकर लॉबी उन्मत्त झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील गृहसंकुलाच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणी टंचाईबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटीने 6 महिन्यात ठाणे महानगरपालिकेचे लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली आहे. तसेच पाणी अपुरे मिळत असल्याने या सोसायटीने या काळात 1.5 कोटी रुपये देखील खासगी पाण्याच्या टँकरपोटी अदा केल्याची बाब उघडकीस आली आहे. दुसऱ्या गृहसंकुलाने 17 लाखांची पाणीपट्टी अदा केली आहे. शिवाय टँकरपोटी 13 लाखही अदा केल्याची माहिती या कार्यक्रमात मिळाली आहे. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी ताबडतोब फोनवरून चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात. याबाबत बोलताना केळकर म्हणालेत, नागरिक कर्ज घेऊन कोट्यवधी रुपयांची घरे घेत आहेत, पण पुरेशा पाण्याअभावी त्यांना टँकरपोटी कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतोय. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती याआधीही जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नवीन गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. मात्र महापालिका पुरेसे पैसे देण्यात अपयशी ठरत असताना आजही उंच इमारतींना परवानग्या दिल्या जात आहेत. त्यामुळे टँकर लॉबीला पोचण्याचं काम होत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. शिळमध्ये 9 मोठी गृहसंकुलने असून दिवसातून 1 तास देखील पाणी मिळत नसल्याची बाब केळकर यांनी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. 150च्या वर नागरिक या ठिकाणी मला भेटायला आले होते या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि विविध भागामधले होते. अगदी मुंब्रा शीळपासून ते वागळी इस्टेट वर्तकनगरपर्यंत या सगळ्यामध्ये महत्त्वाच्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या तक्रारीच्या होत्या. एक तर पाणी इतकी वाईट परिस्थिती आहे की एका सोसायटीमध्ये त्यांनी मला पत्र दिलं आहे, महावीर कल्पवृक्ष सोसायटी ऑर्किड या ठिकाणी यांनी 6 महिन्यामध्ये 1.5 कोटी रुपये टँकरसाठी भरलेले. म्हणजे एका बाजूला उंच इमारतीला आपण परवानग्या देतोय आणि दुसरीकडे त्यांची कुठलीही व्यवस्था पाण्याच्या संबंधी झालेली नाही आहे. दुसरी एक सोसायटी आहे की पाण्याचं ते 17 लाख बिल भरतात आणि तेवढंच टँकरसाठी पण पैसे 13 लाख रुपये भरले जातात. आणि त्याच्यामुळे मागे देखील मी मागणी केली होती की नवीन इमारतींची सध्या
परवानग्या बंद ठेवायला लागतील. पाण्याची व्यवस्था जोपर्यंत होत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात 1.5 कोटी रुपये म्हणजे झालं काय? 8 महिन्यामध्ये एखाद्या संकुलाने जर 1.5 कोटी रुपये पाण्यासाठी भरले असतील तर ही अजब कारभार आहे. आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये मी संबंधितांशी चर्चा केली आहे आणि या संबंधामध्ये तातडीने पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे की लोक करोडो रुपये भरून त्या ठिकाणी राहायला येतात आणि राहायला आल्यानंतर देखील त्यांना अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये या समस्येला तोंड द्यायला लागतं. शीळला पण अशीच परिस्थिती आहे. 9 मोठी संकुलं आहेत आणि त्या ठिकाणी 1 तास देखील पाणी येत नाही. आणि त्यामुळे या एकत्रित या संबंधीचा मास्टर प्लॅन तयार करण्याची अत्यंत गरज आहे. अनेक भागामधनं फसवणुकीचे तर रोजच्या रोजच तक्रारी येत आहेत. आज तर जे आपला दवाखान्यामध्ये काम करणारे महिला कर्मचारी होत्या त्या देखील मोठ्या संख्येने आलेल्या होत्या. त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले. मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्याचं तपासणी जी आहे, ठीक आहे ना, व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे, परंतु किती दिवस व्हेरिफिकेशन करत बसणार? त्याच्यामुळे 2 दिवसात त्यांना तुम्ही हे पैसे जे आहेत ते अदा केले पाहिजे अशा प्रकारची त्यांना मी सूचना केलेली आहे. आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर हे झालं पाहिजे आणि ते देखील निश्चितपणे होईल. त्याच्याही पलीकडे आता जे आपला दवाखाना बंद आहेत, परंतु आता ही जी आरोग्य मंदिरं ही जी आपण सुरू करतोय 68 ठिकाणी, काही ठिकाणी सुरू केली अशा प्रकारचा महापालिकेचा दावा आहे. तर त्या ठिकाणी या ANM GNM असलेले ज्या आधी आपला दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या होत्या परिचारिका, त्यांना आपण संधी द्यायला पाहिजे, त्यांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे, कारण त्यांना अनुभव आहे. काही जणी तर 2019 पासून काम केलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यामुळे ती देखील मागणी आणि सूचना मी महापालिकेला केलेली आहे. अशा अनेक दैनंदिन अडचणीचे जे विषय आहेत, जी तुमच्या 7/12वरनं प्रॉपर्टी कार्डावर चढवताना देखील त्या कार्यालयामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागतं. परिवहनचे काही कर्मचारी आले होते, त्यांना पगार अजून मिळालेला नाही. 6 महिन्यापासून ते फेऱ्या मारत आहेत. त्या संबंधीच्या अडचणी आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या जनसंवाद उपक्रमामध्ये जे म्हणून येतील त्यांचा ऑन दी स्पॉट आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि नाही झाला तर त्याचा पाठपुरावा देखील जोपर्यंत सुटत नाही, जर त्याचा जेन्युइन प्रश्न असेल तर तो सुटेपर्यंत त्यांना आपण सहकार्य करतो. कळवा रुग्णालयाच्या प्रसूती विभागात उपलब्ध खाटांच्या तुलनेत प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावरती महिला येत असल्याची माहिती अलीकडे समोर आली होती. या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करत प्रसूती विभागातील खाटांची संख्या वाढवून 90 केली आहे. यासोबतच मुंब्रा येथून येणाऱ्या रुग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील MM व्हॅली प्रसूतीगृहात अत्याधुनिक प्रसूती विभाग लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात दररोज सुमारे 200 बाह्य रुग्ण येतात. तसेच प्रसूती कक्षात आता एकूण 70 खाट उपलब्ध आहेत. उपरोक्त विभागात दररोज सरासरी 18 प्रसूती होतात. ऑक्टोबर 2025 मध्ये दररोज 22 प्रसूती झाल्यात. त्यासोबतच बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण 98 महिला दाखल झाल्या होत्या. रुग्णालयात ठाणे महानगरपालिका क्षेत्र तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसेच ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात. या परिस्थितीवरती तोडगा काढण्यासंदर्भात शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट आणि रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या प्रसूती विभागावरती येत असणाऱ्या ताणाची सविस्तर चर्चा झाली. त्या कारण मीमांसा करताना दरमहा सुमारे 100 प्रसूतीपूर्व महिला या स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसूतीगृहातून पाठवल्या जात असल्याचं निदर्शनास आले. या प्रसूतीगृहात आपत्कालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तेथून प्रसूतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणे कमी होईल. त्यातून प्रसूती विभागावरती असलेला ताण कमी होऊन तेथे खाटा उपलब्ध होतील, असं अधिष्ठाता डॉक्टर बारोट यांनी सांगितलं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.